तर राज्यातील पावसाचा जोर हा ओसरणार असून पुढील 2 ते 3 दिवसात राज्यातील पावसाचा जोर आता कमी होणार आहे। पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे घाट, सातारा घाट या परिसरात आज येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। आणि त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची घडामोड, राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे। पुरामुळे हवालदिल झालेल्या लोकांना काय दिलासा मिळणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। बैठकीमध्ये राज्यातील पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला जाणार आहे। पंचनाम्यासंदर्भात देखील चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरची ही मंत्रिमंडळ बैठक होत असल्यानं आज मदतीसंदर्भात महत्त्वाचा काही निर्णय होतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कंबर कसली आहे। पालिका निवडणूक जिंकण्यासाठी शिंदे मुंबईत ठाणे पॅटर्न राबवणार असल्याची माहिती आहे। विविध समाज, जाती किंवा व्यवसाय निहाय असे 25 किंवा 30 सेल शिवसेनेत स्थापन करून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायक्रो मॅनेजमेंटवर भर दिला जाणार आहे। विशेष म्हणजे शिवसेनेशी संलग्न असलेली स्थानीय लोकाधिकार समिती ही मराठी भाषिक आणि भूमिपुत्रांसाठी काम करणारी संघटना पुन्हा कार्यान्वित केली जाणार आहे। माजी खासदार गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वात ही संघटना पुन्हा कार्यान्वित होणार आहे। स्थानीय लोकाधिकार समितीचे 10,000हून अधिक सदस्य आहेत। त्यातील बहुसंख्य सदस्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता। याशिवाय लोकाधिकार समिती मुंबई आणि महाराष्ट्र स्थित असलेल्या विमा, तेल कंपन्या, विमान वाहतूक संघटना, रेल्वे संघटना, परिवहन संघटना, संशोधन आणि केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालयांच्या कार्यालयांमध्ये या संघटना सक्रिय केल्या जाणार आहेत। समाजनिहाय सेल स्थापन करून प्रश्न सोडवण्याचा पॅटर्न आता ठाण्यात सुद्धा मागे राबवला गेला होता, आता तो मुंबईत राबवला जाईल। आणि या संदर्भात अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, एकनाथ शिंदेंकडून महानगरपालिका निवडणुकांसाठी कशा प्रकारे तयारी केली जाते? श्रुती, नक्कीच आपण पाहतोय की मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठका असतील, नेत्यांच्या बैठका असतील या घेण्यास सुरुवात केलेली आहे। एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी कंबर कसलेली पाहायला मिळते। मात्र मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी नवा पॅटर्न ते मुंबईत राबवणार आहे, तो म्हणजे ठाण्याचा। ज्या पद्धतीने शिवसेना ठाण्यात मोठ्या प्रमाणात संख्या निवडून सत्तेत बसत होती, तोच पॅटर्न या ठिकाणी राबवला जाणार आहे। त्यामध्ये त्यांनी आता अनेक सेल्स हे स्थापन केले जाणार आहेत। त्यामध्ये समाज असतील किंवा इतर जातींमध्ये त्यांचा लोकप्रतिनिधी, त्यांच्यातला एक महत्त्वाचा लोकप्रतिनिधी घेऊन त्या समाजाच्या नेमक्या समस्या काय आहेत ह्या जाणून घेऊन त्यांच्यातलाच लोकप्रतिनिधी नेमून त्या समाजाला आपल्या बाजूने कसं करता येईल अशा पद्धतीने विविध सेल स्थापन केल्या जाणार आहेत। इतकंच नाही तर ज्या पद्धतीने व्यावसायिक आहेत, मग कपडे व्यावसायिक असतील किंवा इतर सोना चांदीचे व्यापारी असतील, यांच्यातले पण लोकप्रतिनिधी घेऊन त्यांच्यातला एक सेल स्थापन केला जाईल। अशा पद्धतीने एकूणच सगळी ही मोठ बांधली जाणार आहे आणि त्याद्वारे ते एकत्र आणून मुंबईची जी महानगरपालिका आहे ही कशा पद्धतीने जिंकता येईल याची जो एक महत्वाचं म्हणजे ही निवडणूक जिंकण्यासाठी हा चंक बांधलेला आहे। यासह स्थानिक लोकाधिकार समिती जी होती शिवसेनेची, ही देखील पुन्हा एकदा गजानन कीर्तिकर यांच्या नेतृत्वात ऍक्टिव्ह केली जाणार आहे। खरं तर स्थानिक लोकाधिकार समितीचे 10,000 सदस्य होते। हे सत्तांतरानंतर शिंदे ज्यावेळी त्यांनी नवीन शिवसेना म्हणजे ही शिवसेनेत आले, ते त्यांनी देखील यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यामुळे एकूणच ह्या संपूर्ण गोष्टी लक्षात घेता शिवसेनेकडनं मुंबई महानगरपालिका निवडणुका जिंकण्यासाठी आता जो ठाणे पॅटर्न आहे हा मुंबईत राबवला जाणार आहे। श्रुती, हो सूरज, आपण बघतोय ज्या प्रकारे शिवसेनेकडून मायक्रो प्लॅनिंग केलं जातंय, मायक्रो मॅनेजमेंट केलं जातंय, त्याच पार्श्वभूमीवर काल एकनाथ शिंदेंचं वक्तव्य सुद्धा महत्त्वाचं होतं। मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच होईल असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी काल केलं होतं। नक्कीच एकनाथ शिंदेंनी हे देखील स्पष्ट केलं होतं की वाटाघाटी दरम्यान योग्य तो मानसन्मान हा मिळाला जाईलच, मात्र नुसत्या जागा स्वतःकडे बाळगण्यात अर्थ नाहीये, तर ती जागा जिंकण्यामागे देखील आपला एक मोटिव्ह असला पाहिजे हे देखील सुस्पष्ट केलं होतं। आणि त्यानंतरच जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी मुंबईतली जर आपण एकूणच लोकवस्ती पाहिली तर मराठी टक्का असेल, इतर बहुभाषिक लोक असतील, त्या सगळ्यांना धरूनच मुंबईचा महापौर हा बसवला जाईल। त्यामुळे एकूणच या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन या विविध सेलची स्थापना केली जाणार आहे। आणि त्यामुळे आता महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून मेहनत केली जाते, काम केलं जातं। या संदर्भातले अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।